श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अंगारकी चतुर्थी, विशेष मिठाच्या चतुर्थीचे व्रत, त्याचा विधी आणि उद्यापन कसं करायचं. तर याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 5 मे 2026 वार मंगळवार या दिवशी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा मंगळवारी म्हणजे संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो. आणि सगळ्या गणेश भक्तांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. असं देखील म्हटलं गेलं आहे की जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. तर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने, या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं. आयुष्यातल्या अडचणी, अडथळे, आजार दूर होतात. तर या चतुर्थीच्या निमित्तानं आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने 11 किंवा 21 चतुर्थी व्रत कसं करायचं तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ज्यांनी कोणी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर येत जातील. हे जे व्रत आहे ते अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये केलं जातं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रत वैकल्य जी असतात, पारायणं जी असतात ते करण्याची खूप इच्छा असते, पण त्यांचे नियम ऐकून त्या नियमांची भीती एवढी मनामध्ये बसते की आपल्याला म्हणजे आपली इच्छा असूनही ते व्रत किंवा पारायण करण्यास धाडस होत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हेच व्रत नाही तर कोणतेही व्रत असू द्या, कोणतेही पारायण असू द्या, कोणतंही व्रत वैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरू नका. कारण बघा, देव हा कधीच कोणाचं वाईट करत नसतो आणि करतही नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या पूर्वकर्मानुसार आणि ह्या जन्मीच्या कर्मानुसार होत असतं. कोणतीही पूजा करताना, व्रत वैकल्य पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन त्या भगवंताशी एकरूप होतं, त्याच पद्धतीने तुम्ही म्हणजे तुमची जी पूजा, भक्ती, पारायण जे काही असेल ते करण्याचा प्रयत्न करा. 100% काय, अगदी 1001% तुम्हाला हा अनुभव नक्की येईल. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतं. तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत नक्की करू शकता. जसे की तुम्हाला तुमचं नवीन स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय किंवा यश मिळत नाहीये, मनासारखं घर मिळत नाही, पैशाच्या अडचणी येत आहेत, घरात कोणीतरी तयार होत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. मुलं नोकरीसाठी प्रयत्न करतायत, त्यांच्या मनासारखी नोकरीही त्यांना मिळत नाहीये, त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. घरात कोणाचं प्रमोशन म्हणजे अडलेलं असेल, त्या प्रमोशन व्हावं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. किंवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर त्या समस्यांसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तर अशा प्रकारे हे व्रत करायचं आहे. तसेच संकल्पयुक्त हे व्रत करताना तुमचं नाव, तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आला पाहिजे. संकल्प करताना त्यांचं कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचा सुद्धा उल्लेख असणं महत्त्वाचं आहे. या व्रताची सुरुवात तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करावी. अंगारकी चतुर्थी मंगळवारी आलेली आहे. 5 मे 2026 रोजी चंद्रोदयाची वेळ आहे 10:18 तर चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजेच मंगळवारी 10:18 तुम्हाला उपवास सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते आणि ते गणपती बाप्पांचे निस्सिम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवंय. तेव्हा अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात येते. बघा, चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचंय, देवपूजा करायची आहे. देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो, परत संकल्प करायचा नसतो.
संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एखादं लाल फूल घ्यायचं आहे, देवासमोर बसायचं आहे. देवासमोर दिवा लावलेला असावा, तसा देवासमोर आपला रोजचा दिवा असतोच. आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. दिवा लावलेला आहे का हे आवर्जून बघायचं आहे, याकडे लक्ष द्या. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा तुम्ही संकल्प करता, कोणतीही पूजा, व्रत, वैकल्य प्रारंभ करता, तेव्हाच देव त्यांचा स्वीकार करतं असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा दिवा चालू असायलाच हवा. तर हातामध्ये हे आपलं सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे. पूर्ण नाव घ्यायचं आहे. तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहिती नसेल तर नेहमीप्रमाणे मी सांगत असते कश्यप गोत्र म्हणायचं आहे. त्यानंतरून तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून, म्हणजे त्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशीचा वार, त्या दिवशीची तारीख याचा उल्लेख करायचा. तुम्ही कोठे राहता हे डिटेलमध्ये सांगायचं. आजपासून मी 21 महिन्याची चतुर्थी व्रत करत आहे याचा उल्लेख सुद्धा करायचा आहे. तुम्ही 21 करताय की 11 करताय याचा सुद्धा उल्लेख आला पाहिजे. सगळं व्यवस्थित बोलून मनापासून तुम्हाला जे काही बोलावं वाटतं ते गणपती बाप्पांना बोलायचं आहे. आणि त्यानंतर हातातलं पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि हात स्वच्छ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 21 किंवा 11 महिन्याच्या चतुर्थी व्रताला सुरुवात झालेली आहे. सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा असतो. पाण्याने केला तरी चालतो किंवा मग पंचामृत ने केला तरी चालेल. पंचामृत हे करायचं, नंतर पाण्याने, साध्या पाण्याने परत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अथर्व शीर्ष देखील तुम्ही अभिषेक करताना म्हणू शकता. आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. आणि 21 दुर्वांची जोडी जी आहे ती गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अवश्य दाखवायचा आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आपली ही पूजा म्हणजे आपली सकाळची पूजा, तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तरी देखील तुम्ही याच पद्धतीने त्यांची पूजा करू शकता, त्यांची स्थापना करू शकता. चतुर्थीच्या दिवशी दर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अशी गणपती बाप्पांची वेगळी स्थापना करू शकता. किंवा वेळ नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पा आहे तिथे सुद्धा ठेवू शकता. उपवासाला तुम्हाला साबुदाणा, खिचडी, भगर वगैरे, वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाही आहेत. कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही. या सर्वांमध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्याला हे खायचं नाही. तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, फळे खाऊ शकता, ज्यूस पिऊ शकता, दही पाहिजे असेल तर दही देखील तुम्ही खाऊ शकता. पण ज्या गोष्टींमध्ये, ज्या पदार्थांमध्ये मीठ टाकलेलं आहे, मिठाचा समावेश असतो, हे असे पदार्थ तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. आणि हे व्रत चंद्राला पाहूनच रात्री सोडायचं आहे. चंद्रोदयापूर्वी कधी हा उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला कॅलेंडर बघायचं आहे. चंद्रोदयाचा टायमिंग, चंद्राचा टायमिंग हा तिथे संकष्टी चतुर्थीचे तिथे दिलेला असतो. त्या टायमिंग बघायचा आहे. आणि त्या वेळेलाच काय करायचं आहे, देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना परत संध्याकाळी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. परत एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे. दुर्वांची जोडी असेल तर नक्की अर्पण करा. सकाळ संध्याकाळी परत संध्याकाळी आपल्याला 21 मोदक बनवायचे आहे. आता इथे मोदक बनवताना तुम्ही उकडीचेही बनवू शकता किंवा तळलेले सुद्धा बनवू शकता. तर बघा, मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणं देखील आवश्यक आहे. आणि उकडीचे, तळणीचे असे कोणत्याही पद्धतीचे तुम्ही 21 मोदक हे बनवायचे आहेत. 21 मोदकांपैकी 20 मोदकांमध्ये आपल्याला ओल्या नारळाचा किंवा सुक्या नारळाचा, गुळाचं सारण घालायचं आहे. मात्र एक जो मोदक आहे ना त्यामध्ये आपल्याला म्हणजे फक्त मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे, म्हणजे फक्त खूप जास्त मीठ नका घालू, पण थोडंसं कमी प्रमाणातच मीठ ठेवा. म्हणजे जर तो आपल्याला मिठाचा मोदक ज्यावेळेस खायची वेळ येईल तर तो पूर्ण आपल्याला संपावा लागतो, म्हणून थोडंसंच मीठ टाका.
अशा प्रकारे तुम्हाला हे असे 21 मोदक करायचे आहेत. हे मोदक तुम्हाला सर्व एकत्रच ठेवायचे आहेत. असं नाही का मिठाचा एक मोदक आहे मग तो वेगळा ठेवायचा, अजिबात नाही. ते आपल्याला कळलं नाही पाहिजे 21 मोदकांमध्ये तो मोदक कोणता आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे मोदक ठेवायचे आहेत. कारण हे बघा, आपण मोदक खाऊनच हा उपास सोडायचा असतो. जर तुम्ही मोठे मोदक केल्याने समजा तुम्हाला म्हणजे 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जरी मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. तरी तुम्ही म्हणजे छोटे छोटे मोदक असेल तर आपण 21 मोदक जे आहेत ते आपण सहजपणे खाऊ शकतो. चंद्रोदयाची गणपतीची चंद्राची पूजा करून 21 मोदकाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे. पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आपण आणि उपवास सोडताना मात्र जमिनीवर बसायचं नाही, आसन घेऊनच बसायचं आहे. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल हे लक्षात घ्यायचं आहे. पण बघा, जर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जेव्हा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो, 10वा लागो किंवा 21वा लागो, तर तुम्हाला मिठाचा मोदक लागला की तो पूर्ण खायचा आहे आणि इथंच आपल्याला उपवास सोडायचा आहे. पुढचे मोदक देखील तुम्हाला खायचे नाही. त्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका, जेणेकरून तो आपण मिठाचा मोदक खाऊ शकतो. जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतः ते खायचे आहेत. उपवास सोडताना कोणाशीही आपल्याला बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही. आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत. बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद म्हणून द्यायचा नाही, फक्त आपले जे घरातले आहेत त्यांनाच द्यायचा आहे. पण समजा तुम्हाला 5वा किंवा 6वा मिठाचा मोदक लागला तर उरलेले सुद्धा तुम्हाला घरच्यांचे द्यायचे आहे. पण जर समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला म्हणजे पूर्ण मोदक तुम्ही खाणार आहात आणि मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही. कारण ते मोदक फक्त हे तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक देखील करू शकता. तसेच तुमचे 21 मोदक जर शिल्लक राहिले असतील तर 21 मधील मोदक जर शिल्लक राहिले असतील तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुक्या प्राण्यांना दिले तरी चालतात. मात्र मोदक खाल्ल्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. आता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर त्यासाठी तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर मिठाचा लागला असेल तर तुम्हाला भूक लागू शकते, तर अशा वेळी तुम्ही दूध फळं खाऊ शकता. हे व्रत 11 किंवा 21 संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला असंच कंटिन्यू करायचं आहे. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपास सोडायचा असतो. त्यांच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे आहे ते तुमचं जेवण ते मीठ वगैरे टाकून हे तुम्ही नेहमीप्रमाणे खाऊ शकता. म्हणजेच काय, तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असेल तर त्याच दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना अथर्व शीर्ष हे बोलायचं आहे, म्हणायचं आहे, अभिषेक करायचा आहे. जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावरती सुद्धा चंद्राचे दर्शन वगैरे झाल्यावर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे, जास्त मोठा देखील नको. आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वतः मोदक खाऊ तुम्ही जसं उपवास सोडता तसंच तुम्हाला 21व्या चतुर्थीला देखील हा उपवास सोडायचा आहे. बघा, उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जेवायचं नाही, तुम्हाला मिठाच्याच मोदकावर उपवास सोडायचा आहे. मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. जेव्हा मोदक म्हणजे मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काही खायचं नाही, जेवण वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही नेहमीप्रमाणे जेवण करू शकता. हे सर्व तुम्ही आत्ता मी जी माहिती सांगितली हे तुम्हाला 11 किंवा 21 जे तुमचे चतुर्थी व्रत असेल त्या उद्यापनाच्या दिवशी करायचं आहे. आणि आता नंतरची संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही
पकडू शकता. नसेल पकडायचं तरी म्हणजे नसेल तुम्हाला धरायचं तरी तुम्ही ते देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता. तसेच उद्यापनासाठी तुम्हाला शिदा देखील एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता. त्यामध्ये शिद्यावरती हळद कुंकू वाहून तो शिदा आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देखील दान करू शकता. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हे उद्यापन करू शकता. 21 किंवा 11 संकष्टी चतुर्थी विषयी म्हणजे हे जे व्रत आहे हे व्रत करताना जर थोडे काही नियम आपल्याला धरायचे असतात तर ते काय करायचं आहे, तर ते कोणते नियम आहेत तर हे बघू आता आपण. तर एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले तर काय करायचं आहे, त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास पकडायचा आहे. पण ती चतुर्थी तुम्हाला 21 किंवा 11 चतुर्थीमध्ये धरता येणार नाही. तर एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे त्यामध्ये जर गेलं तर तो सुद्धा तुम्हाला उपवासच धरायचा आहे. पण ती चतुर्थी म्हणजे 21 किंवा 11 चतुर्थी मध्ये धरायची नाही. म्हणजे एखादं स्वेर सुतक वगैरे जरी आलं ना तरी पण तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त चतुर्थीला तुम्हाला उपवास धरायचा आहे. पण ती चतुर्थी उपवासाच्या याच्यात धरायची नाही. जर तुम्ही कुठे गावाला गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे. जर तुम्हाला तिथे शक्य झाले का 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तर तिथं तुम्ही ही चतुर्थी 21 किंवा 11 चतुर्थी व्रतामध्ये धरू शकता. फक्त उपवास पकडला आणि तुम्ही मोदकाचा वगैरे काही नैवेद्य दाखवू शकला नाही तर तिथे पूजा वगैरे करू शकला नाही तर ती तुम्हाला चतुर्थी 21 किंवा म्हणजे 21 चतुर्थीच्या व्रतामध्ये धरता येणार नाही. म्हणजे हे अतिशय साधे सोपे नियम आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला हे व्रत तुम्ही सुरू करू शकता. अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जप, त्याचबरोबर कुठल्याही म्हणजे वर जे मी सांगितलं तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष, गणेश स्तोत्र, कोणत्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. तुमची जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल मनामध्ये किंवा ती पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर या अंगारकी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हणू शकता. म्हणजे त्याचे 21 आवर्तनं या गणपती अथर्व शीर्षाची देखील करतात. त्यामुळे मनोपूर्ती होते. तसेच चतुर्थीला गणपती स्तोत्र किंवा संकटनाशक गणेश स्तोत्र पठण करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्याचबरोबर कोणाला फसवू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाचाही राग द्वेष या दिवशी करू नये. संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही जेव्हा कामावरून घरी येता तर तेव्हा सुद्धा तुम्ही घरी गेल्यावरती तुम्ही जप करू शकता, स्तोत्र पठण करू शकता किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा देखील संध्याकाळी करू शकता. तर हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवा. मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर त्याचं फळ तुम्हाला म्हणजे मात्र मिळणार नाही. म्हणून सगळ्यात आधी तनाची शुद्धी, मग मनाची शुद्धी, मग देवाच्या चरणी आपल्याला लीन करणं, स्वतःला लीन व्हावं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे तर या चतुर्थीपासून तुम्ही देखील मिठाच्या चतुर्थीचं व्रत हे नक्कीच करू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप आभारी. श्री स्वामी समर्थ.